जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा कुठतरी नवटंकी बहादर माणूस आहे. आणि जरांगे खरं जर उपोषण ओरिजिनल जरांगीने केलं ना, तर जरांगे 2 दिवस सुद्धा उपोषण करू शकत नाही. कनोज हरांगे यांना अटक करण्याची मागणी. चादरीतून काजू खात असल्याचा आरोप. देशीयोद्धा कनोज हरांगे पाटील हे कालपासून मराठा समाजातील तरुणांनी अभ्यास न करता उपोषणात गर्दी करावी यासाठी उपोषणाला बसले आहेत. परंतु ओबीसी समाजाच्या काही युवकांनी देशीयोद्धा कनोज हरांगे हे चादर अंगावर घेऊन कोरी देशी व सोबत काजू खात असल्याचा आरोप करत आहेत. जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा कुठतरी नवटंकी बहादर माणूस आहे. आणि जरांगे खरं जर उपोषण ओरिजिनल जरांगीने केलं ना, तर जरांगे 2 दिवस सुद्धा उपोषण करू शकत नाही. दुसऱ्या का तिसऱ्या चौथ्या दिवशी सलाईन लावून घेऊ लागला. म्हणजे जरांगे सलाईन लावून घेतो त्याला उपोषण म्हणत नाही. आणि सरकारने सुद्धा याकडे आता दुर्लक्ष केलं पाहिजे. पूर्वी जरांगीने किती आंदोलन केले आणि त्यातून जरांगीने काय साध्य झालंय हे आम्हाला सांगावं. कारण संविधानाच्या विरोधात कुठलेही निर्णय घेता येत नसतात आणि ते सरकारला घेताही येणार नाहीत. त्यामुळे जरांगीने उपोषण केला काय आणि जरांगे गोधडीत झोपला काय, जरांगीचा काहीही फायदा होणार नाही आम्हाला. एकीकडे गरीब मराठा समाजाला देशी पिऊन येड्यात काढले जात असल्याचा आरोप गरजवंत मराठा युवकांनी केला आहे. आंदोलनात आलेल्या गरीब व कट्टर जातीवाद पसरवणाऱ्या युवकांना चकणा म्हणून साधे फुटाणे खावे लागत असल्याने बेवडे युवक हरांगेवर नाराज आहेत. मराठा समाजातील बरसाकार महाराज यांनी हरांगेवर मराठा समाजची दिशाभूल करून जातीवाद पसरवत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तरी हरांगे पाटील यांनी स्वतः काजू खायचे असले तर युवकांना ही चकण्याला काजू द्यावेत अशी मागणी केली आहे.